हा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची 5-5 वर्ष जात आहेत. मी नेहमी सांगत आलो, माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आहे. या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या, या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय, तुम्ही स्वप्न पाहतात. आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील, काय उपयोग आहे निवडणुकांना? आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चाला दणदणीतपणे तुम्ही याच, पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत, कोण मतदार आहेत, कोण उतरतायत, कोण जात आहेत. हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरलेत, हे सगळे नष्ट केले पाहिजेत. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत, ते करणं सुरूच आहे. तुम्हाला 1 तारखेला अनेक गोष्टी समजतीलच, काय काय पुढे सुरू आहे ते. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल. ही एक खूप मोठी लढाई आहे. ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल, महाराष्ट्राला लढावी लागेल. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. यावेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल. आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या 1 तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाही आहे, कारण शक्य नाही होणार. त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे. मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो. जातानाच मला, मी खूप वर्ष झाली त्याला, बरेच वर्ष झाली त्याला, 3-3.5 तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला. गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्यामधनं. ट्रॅफिक जॅम, तो सगळा तो तुमचा शिळफाटा. तिथे पोहोचलं की तो शिळफाटा फाट्यावरच मारतो. मग मी तिथनं येताना विचार केला, म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत, बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही. म्हटलं गेलो तिकडे. मग आमचे हे सगळे पत्रकार बांधव, एक गर्दी तिकडे. बरं तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केला आहे. तो मी जवळपास 2 वर्ष मी जे स्कूल फाटला जाताना मी हार्बरने जायचो. त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं. मी उभा होतो, गाडी हळू झाली, मी बघितलं लेडीज डबा, महिलांचा डबा होता. हे सगळेजण ताबाताबात होते, सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे. मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं, हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले, मी मागच्या डब्यात शिरलो. मी काहीच नाही केलं, मी फक्त एवढंच केलं ना. हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले, मी पुढच्या डब्यामध्ये. आणि मग त्या जाळ्या होत्या, जाळ्यांमधनं शूट करत बसले मला सगळे. असो, तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल. 1 तारखेला विनाकारण गर्दी करू नका. तर मी 1 तारखेला तिकडे येणार आहे. रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे, लवकर येऊन थांबणार आहे तिकडे. कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला, पण अगोदर येणार. तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा. 1 तारखेला तर या, पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा, त्यांच्याशी बोला, मतदार यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा. आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील, जेव्हा कधी काय होतील, त्यावेळेला आपण निवडणुका लढू. तोपर्यंत आज जे पाहिलंय ते घराघरापर्यंत पोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक महत्त्वाची सूचना आहे. पुरुष विभागाध्यक्ष तसंच तिन्ही उपशहराध्यक्ष यांनी बाजूला येऊन थांबायचं आहे. मुंबईचे पुरुष विभागाध्यक्ष आणि तिन्ही उपशहराध्यक्ष यांनी बाजूला येऊन थांबायचं आहे.
आणि या मेळाव्याची सांगता आपण राष्ट्रगीताने करणार आहोत, तरी सगळ्यांनी थांबायचं आहे. अविनाश जाधव आणि राजूदादा पाटील यांनी सुद्धा आणि गजानन काळे यांनी सुद्धा येऊन थांबायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा ग्रामीण उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. माता की जय.